नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लिपिक टंकलेखक संवर्ग 2023 ची जी कंबाईनची परीक्षा होती त्यातला लिपिक टंकलेखक जे संवर्ग आहे त्याची विभागनुसार माहिती आपण तुम्हाला देतोय. त्यातला हा तिसरा भाग आपण आज टाकलेला आहे. यापूर्वीचे जर 2 भाग तुम्ही बघितलेले नसतील तर आय बटन इथं जे दिसतंय त्याच्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला तिथं काय भाग 1 त्याच्यामध्ये 7 ते 8 विभागांची माहिती सांगितलेली आहे. भाग 2 मध्ये एका विभागाची माहिती सांगितलेली आहे आणि आता भाग 3 मध्ये आपण उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाच्या अंतर्गत जे काही लिपिक टंकलेखक पदाच्या संवर्गाची विभाग माहिती दिलेली आहे ते आपण आता बघणार आहोत. चला सुरुवात करूया. पहिला आहे आपला ऊर्जा विभाग. ऊर्जा विभागाच्या अंतर्गत 4 प्राधिकरणं दिलेली आहेत. तिथं तुम्हाला पोस्टिंग होऊ शकते. एक आहे अधीक्षक अभियंता प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळ मुंबई. याच्या अंतर्गत झाल्यानंतर पुढे यांच्याबद्दल म्हणजे कोणते कोणते जिल्हे त्यांच्या अंतर्गत येतात हे सगळं म्हणजे आणि ऊर्जा विभागाच्या अंतर्गत 4 तुम्हाला प्राधिकरण दिलेत. म्हणजे त्यापैकी तुमचं कुठंतरी एका ठिकाणी जर सिलेक्शन झालं तर त्याच्या अंतर्गत जे काही जिल्हे आहेत तिथं तुमचं पोस्टिंग होतं. म्हणजे अधीक्षक अभियंता प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळ म्हणजे विद्युत निरीक्षणाचे डिव्हिजनल ऑफिसेस आहेत मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर. आता याच्यामध्ये जर तुमचं कुठं सिलेक्शन झालं तर तुमची पोस्टिंग कुठं कुठं होते हे बघा. आता तुम्ही अधीक्षक अभियंता म्हणजेच सुप्रिटेंडंट ऑफ इंजिनियर असतं तो मुंबई रिजन आता बघितलं. त्याच्यानंतर पुणे रिजन, त्याच्यानंतर औरंगाबाद रिजन आणि त्यानंतर नागपूर रिजन असं 4 रिजन तुम्हाला ह्या इलेक्ट्रिकल विद्युत जे काय तुमचं विद्युत निरीक्षण मंडळ जे आहे त्याचे 4 रिजन आहेत. यापैकी म्हणजे 4 प्राधिकरण आहेत. यापैकी एकामध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे. एकामध्ये सिलेक्शन झाल्यानंतर तुमची पोस्टिंग कुठे होते? मुंबई रिजन मध्ये झाली तर मुंबई, त्याच्यानंतर सांताक्रूज ऑफिसला होऊ शकते. त्याच्यानंतर ठाणे एक ऑफिस आहे, ठाण्याला दुसरं ऑफिस आहे. त्याच्यानंतर लिफ्ट जे असतात इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर्स, लिफ्ट सेक्रेटरी, लायसनिंग बोर्ड या ठिकाणी होऊ शकते जे मुंबईला आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर लिफ्ट बद्दल जे मुंबईला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर म्हणजे कोकण विभागामध्ये तुमची सगळीकडे कोणत्याही जिल्ह्यात किंवा मुंबई सिटीमध्ये पोस्टिंग होऊ शकते. याच्यानुसार तुम्ही ठरवायचं आहे. त्याच्यानंतर सुप्रिटेंडिंग इंजिनियर पुणे रिजन याच्यामध्ये पुणे, सातारा, मिरज, कोल्हापूर आणि सोलापूर हे ऑफिसेस आहेत ज्या ठिकाणी तुमची पोस्टिंग होणार आहे. त्याच्यानंतर औरंगाबाद रिजन मध्ये औरंगाबाद आहे, जालना, बीड, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर म्हणजे औरंगाबाद जे इंजिनियर आहे त्यांच्याकडे नाशिक विभाग प्लस औरंगाबाद विभाग अशा 2 ठिकाणची या 2 विभागाच्या अंतर्गत येणारे जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी तुमची पोस्टिंग होऊ शकते. त्याच्यानंतर नागपूर रिजन, नागपूरमध्ये अमरावती प्लस नागपूर विभाग जो महसूल विभाग आहे या अंतर्गत येणारे जे जिल्हे आहेत या ठिकाणी तुमचं पोस्टिंग होणार आहे. नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया. आणि त्याच्यानंतर या प्राधिकरणामध्ये तुमचं जर सिलेक्शन झालं तर इथून इकडे तुमची बदली होत नाही. याच्यात सिलेक्शन झालं तर एवढ्याच जिल्ह्यामध्ये तुम्हाला पोस्टिंग करावं लागणार आहे. हे बघा, आंतर विभाग ही पोस्टिंगची अवेलेबल नाही क्लर्क केला. तुमचं जे नियुक्ती प्राधिकारी आहेत ते हे अधीक्षक अभियंते आहेत आणि यांच्या अंतर्गतच जिल्ह्यामध्ये तुमचं प्रमोशन असेल, पोस्टिंग असेल इथंच होणार आहे. त्याच्यामुळं सोच समज कर तुमचा विभाग निवडायचा आहे, पदक्रम तुमचा द्यायचा आहे. हे झालं ऊर्जा विभागातले 4 प्राधिकरण होते त्याच्याबद्दल बघितलं. आता उद्योग विभागातले आपल्याला 4 प्राधिकरण आहेत. एक प्राधिकरण किंवा एक डिव्हिजन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पोस्टिंग होणार आहे. एक आहे हे प्राधिकरण आहे तुमचं, म्हणजे याचं नाव टाकलं तुम्ही की तुमचं पोस्टिंग कुठं कुठं होऊ शकते. बघा, उद्योग विभागांतर्गत भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय असं एक प्राधिकरण आहे. एक सिलेक्ट करायचं तुम्हाला जे नागपूरला ऑफिस आहे. त्याचे प्रादेशिक म्हणजे याच्या अंतर्गत जर तुमचं सिलेक्शन झालं तर महाराष्ट्रात कुठेही तुमची पोस्टिंग होऊ शकते. म्हणजे भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय नागपूर याच्या अंतर्गत एक नागपूरला पोस्टिंग होते म्हणजे तुमचं नागपूर आहे ऑप्शन. चंद्रपूरला पोस्टिंग होऊ शकते, छत्रपती संभाजीनगरला पोस्टिंग होऊ शकते किंवा कोल्हापूरला पोस्टिंग होऊ शकते. याच्या अंतर्गत त्यांचे ऑफिसेस आहेत. म्हणजे तुम्हाला
या प्राधिकरणाच्या अंतर्गत सिलेक्शन झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या या 4 पैकी कोणत्या तरी एका प्रादेशिक कार्यालयामध्ये तुमचं पोस्टिंग होऊ शकतं आणि त्याच्या अधीनस्थ असणारे जे काही जिल्ह्याचे कार्यालय असतील तिथं, म्हणजे याच्या अंतर्गत पोस्टिंग झाल्यानंतर महाराष्ट्रात तुमची कुठेही पोस्टिंग होऊ शकते, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा एक आहे शासकीय मुद्रणालय, प्रिंटिंग प्रेस. शासनाची जी प्रिंटिंग प्रेस आहे त्याच्या अंतर्गत 2 प्राधिकरण तुम्हाला दिलेले आहेत. एक प्राधिकरण दिले जे तुम्हाला मुंबईमध्ये पोस्टिंग पाहिजे बाबा, बृहन्मुंबई एक प्राधिकरण आहे आणि मुंबई बाहेरील क्षेत्र, असे 2 तुम्हाला प्राधिकरण ऑप्शन्स दिलेले आहेत. आता मग बघूया. शासकीय मुद्रण लेखन सामग्री प्रकाशन संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, याच्या आता बघा शासकीय मुद्रणालय याच्या अंतर्गत तुमचं जर पोस्टिंग झालं तर याचे मुंबईमध्ये होऊ शकतं, जे तुम्ही मुंबई ऑप्शन निवडला असेल तर. नागपूर आहे, पुणे आहे, पुणे एरवाडा मुद्रणालय एरवाडा पुणे आहे, कोल्हापूरला आहे, त्याच्यानंतर नागपूरला आहे, छत्रपती संभाजीनगरला आहे, वाई या ठिकाणी तुमचं ऑप्शन्स असणार आहे. लेखन सामग्री आगारा असेल तर मुंबई आहे, हे मुंबई पोस्टिंग निवडलं तर तुमचं मुंबई निवडलं तर, शासनाने मुंबई निवडलं तर, म्हणजे मुंबई निवडलात तर या ठिकाणी तुमची पोस्टिंग होणार आहे. आणि इतर भागात निवडलात, इतर जे दुसरं आणि दिलेलं आहे, तर या ठिकाणी तुमचं पोस्टिंग होणार आहे. लक्षात ठेवा. एकदा तुम्ही मुंबई निवडला तर तुमची मुंबईमध्येच, मुंबई प्राधिकरण निवडलात तर मुंबईमध्येच पोस्टिंग होणार यापैकी कोणत्या तरी एका ऑफिसेसला, आणि तिथून तुमची इकडून तिकडे बदली होणार. जर तुम्ही मुंबई निवडला नाही तर या ठिकाणी तुमची पोस्टिंग होणार, इकडून तिकडे तुमचं कुठेही बदलू शकतं. म्हणजे तुम्ही नागपूरवरनं पुण्याला येऊ शकता, पुण्यावरनं कोल्हापूरला जाऊ शकता, कोल्हापूरनं संभाजीनगरला जाऊ शकता. म्हणजे असं तुमचं कुठेही पोस्टिंग होणार आहे. तुमचे 2 प्राधिकरण आहेत, एक मुंबईचं आणि दुसरं आहे मुंबई बाहेरील. हे तुम्हाला ऑफिसेस कळून येतील. त्याच्यानंतर पुढचं आहे कामगार विभागाचं. कामगार विभागाचे तुम्हाला प्राधिकरण जर बघितलात तर तुम्हाला हे प्राधिकरण दिलेले आहेत. प्राधिकरण बघितला तर हे प्राधिकरण आहेत. अप्पर लेबर कमिशनर मुंबई, अप्पर लेबर कमिशनर पुणे, अप्पर लेबर कमिशनर नागपूर, उप लेबर कमिशनर त्याच्यानंतर नाशिक आणि डेप्युटी लेबर कमिशनर औरंगाबाद. या ठिकाणी हे तुमचे प्राधिकरण आहेत. यापैकी एक जर सिलेक्शन झालं तर तुमची पोस्टिंग इथं दिलेले जे ऑफिसेस आहेत या ठिकाणी होणार आहे. यापैकी तुमचं म्हणजे तुमचं अप्पर कामगार आयुक्तालय मुंबईमध्ये जर सिलेक्शन झालं या प्राधिकरणात तर तुमचं मुंबई सिटी, मुंबई ईस्ट, मुंबई वेस्ट, ठाणे, कल्याण, तारापूर, भिवंडी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ऑफिसेसमध्ये पोस्टिंग होणार आहे. जर तुमचं अप्पर कामगार आयुक्त पुणे या ठिकाणी सिलेक्शन झालं तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, इचलकरंजी या ठिकाणी तुमचं पोस्टिंग होतं म्हणजे ऑफिसेसमध्ये. त्याच्यानंतर नागपूरला झालं तर नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, अमरावती, अकोला, हिंगोली, वर्धा, गडचिरोली, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम या ऑफिसेसमध्ये तुमचं पोस्टिंग होऊ शकतं. त्याच्या उप लेबर कमिशनर नाशिक जर झालं तर नाशिक, नगर, जळगाव आणि धुळे या ऑफिसेसमध्ये आणि नाशिक एका ऑफिसमध्ये तुमचं पोस्टिंग होऊ शकतं. औरंगाबादला झालं तर औरंगाबाद, नांदेड, लातूर, परभणी, बीड, उस्मानाबाद आणि जालना या ठिकाणी तुमचं पोस्टिंग होऊ शकतं. म्हणजे हे सगळे तुमचे काय पोस्टिंगचे ऑफिसेस आहेत. हे प्राधिकरण यांच्यामध्ये सिलेक्शन होणार आणि तुमचं आयुष्य या ऑफिसेसमध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर आणखी एक आहे मेघाजी लोखंडे श्रम विज्ञान संस्था. याच्यामध्ये पण 2 प्राधिकरण दिलेत. एक दिले तुमचं मुंबईचं, एक मुंबई दिले आणि दुसरं मुंबई बाहेरील दिलेलं आहे. आता मुंबई जर बघितलात तर हे तुमचं हायरार्की असणार आहे, क्लर्क असणार आहे, त्याच्यावरती ऑफिस अधीक्षक असणार आहे आणि रजिस्ट्रार असणार आहे. हे तुमचं प्रमोशन सुद्धा अशा स्वरूपाचं आहे. हे मुंबईचं ऑफिस आहे आणि दुसरं आहे नागपूरला एक ऑफिस आहे. मुंबई बाहेरील जे म्हणले ते नागपूर म्हणलेलं आहे. नागपूर आहे क्लर्क, सुपरिटेंडंट आणि डेप्युटी रजिस्टर असं नागपूरचं आहे. म्हणजे नागपूर तरी किंवा मुंबई या 2 पैकी एक मेघाजी लोखंडे श्रम विज्ञान संस्थेअंतर्गत या 2 प्राधिकरणापैकी एका प्राधिकरणात जर सिलेक्शन झालं तर तुमचं या 2 पैकी एका ऑफिसेसला आयुष्य जाणार आहे. त्याच्यानंतर पुढचं संचालक बाष्पके संचालनालय मुंबई आणि मुंबई बाहेरील असं 2 रिजन आहेत त्याचे. आता बघा हे मुंबईचं हे रिजन जे आहे ते मुंबईचं, मुंबई, ठाणे, रायगड आणि मुंबई उपनगर या ठिकाणी तुमचं येतं. म्हणजे हे मुंबईचं जर तुम्हाला प्राधिकरण मिळालं तर मुंबई, ठाणे, रायगड आणि मुंबई सबर या ठिकाणी तुमची पोस्टिंग होणार आहे. आणि मुंबई बाहेरील जर म्हणलात तर तुम्हाला पुणे, त्याच्यानंतर नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर आणि नागपूर या ठिकाणी तुमचे ऑप्शन्स आहेत. म्हणजे इथं कुठेही यापैकी कुठेही तुमचं एक इथं आहे आणि दुसरं इथं आहे, असे 2 ऑप्शन्स आहेत तुम्हाला. एक संचालक बाष्पकीय संचालनालय मुंबई, दुसरं एक मुंबई रिजन आहे आणि दुसरे मुंबई बाहेरील. हे सगळेच मुंबई बाहेरील आहेत. मग तुमचं त्या ठिकाणी कुठेही पोस्टिंग होऊ शकतं. म्हणजे ऑल महाराष्ट्र
ऑल महाराष्ट्र तुमचं पोस्टिंग आहे आणि इथं फक्त मुंबई रिजन म्हणजे दिलेले जे पॉईंट दिलेले तुम्हाला इथं मुंबई आहे. म्हणजे याच्या अंतर्गत एक मुंबई आणि 2 मुंबई बाहेरील असे 2 प्राधिकरण आहेत. यापैकी कोणतं तुमचं सिलेक्शन होतं त्याच्यावर आहे. जर मुंबई बाहेरील झालं तर हे आहे तुमचे पोस्टिंगचे जिल्हे किंवा ठिकाणं आणि मुंबईमध्ये जर झालं तर हे आहे तुमचे पोस्टिंगचं ठिकाण. ऑफिसेस सगळं तुम्हाला इथं डिटेल याच्यात सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं एक आहे औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय, डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी आणि जे कामगार विभागाच्या अंतर्गतच येणारं प्राधिकरण आहे, संचालनालय आहे. याच्यामध्ये तुम्हाला 3 प्राधिकरण दिलेले आहेत. एक संचालनालय जे मुंबईला आहे, या ऑफिसेस हेड ऑफिसेसलाच एक पोस्टिंग असणार आहे. दुसरं त्याचे डिव्हिजनल कमिशनर आहेत, म्हणजे त्याचे विभागवार एक आहे. हे दुसरं प्राधिकरण आहे जे पुणे, अप्पर संचालक पुणे आणि तिसरं प्राधिकरण तुम्हाला दिलेलं आहे त्यांनी सहसंचालक ठाणे. म्हणजे जर तुमचं या प्राधिकरणाला सिलेक्शन झालं तर पूर्ण ऑफिस हेडक्वार्टरला तुमची पूर्ण काय होणार आहे, ड्युटी संपणार आहे. कुठं होणार आहे? हेड ऑफिसलाच. हेड ऑफिसलाच तुमची काय होणार आहे? सर्व्हिस जाणार आहे. एक पहिलं प्राधिकरण मुंबई जर सिलेक्शन झालं तर तुमचं मुंबई ऑफिसलाच असणार आहे. त्याच्यानंतर अप्पर संचालक पुणे विभाग, इथे ह्या प्राधिकरणामध्ये झालं तर पुणे विभागाच्या अंतर्गत जे काही त्यांचे उपविभाग असतील किंवा जे तालुके जिल्हे येत असतील त्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग होणार आहे. आणि सहसंचालक ठाणेमध्ये ठाणे विभागाच्या अंतर्गत या अंतर्गत जे काही येत असतील ऑफिसेस या ठिकाणी तुमचं पोस्टिंग होऊ शकतं. इकडून तिकडं इकडून तिकडं तिकडून इकडं असं काही ऑप्शन्स नाही. प्राधिकरणामध्येच तुम्हाला अख्खी सर्व्हिस करावी लागणार आहे. ओके. अशा प्रकारे उद्योग, ऊर्जा आणि कामगार या विभागाच्या अंतर्गत येणारे जे काही प्राधिकरण तुम्हाला परीक्षेमध्ये दिलेली होती त्याच्या आपण तुमचे पोस्टिंग्स आणि त्या अंतर्गत येणारे काय काय ऑप्शन्स आहेत ते बघितलेलं आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. त्याच्यावरती तुम्हाला कृष्ण अर्जुन बॅच मिळेल, जी मेंटॉरशिपची बॅच आहे राज्यसेवा आणि कंबाईन यासाठी. कंबाईन परीक्षेचा जर अभ्यास करत असाल तर रिव्हिजन बॅच आहे. त्याच्यानंतर तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करत असाल किंवा राज्यसेवेचा तुमचे कोण मित्र करत असतील तर त्यांना रेकॉर्डेड बॅच आहे ही आपली नक्की शेअर करू शकता. दोघांची पण टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि ऍपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. दोन्ही